सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 20मध्ये आज आपण समास चौथा शिकणार आहोत. या चौथ्या समासाचे नाव आहे आत्मानिरूपण. स्वामीजी सांगतात, या विश्वात ज्या सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त एका अंतरात्म्याच्याच सत्तेने चालतात. हा विचार या समासाचा केंद्रबिंदू म्हणजे मध्यबिंदू आहे, अर्थात मूळ विषय आहे. या समासाचा मूळ विषय काय आहे की या विश्वात ज्या सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात. अनंत अंतरात्मा हा द्रष्टा आहे, पाहणारा आहे. द्रष्टाचा अर्थ पाहणारा. अनंत अंतरात्मा हा द्रष्टा आहे, सर्व साक्षी आहे, पण तो जाणीव रूप आहे, चैतन्य रूप आहे. त्यालाच जगदीश किंवा जगदीश्वर म्हणतात. त्याची एकट्याची सत्ता सर्व ठिकाणी वाटली गेली आहे. सर्व शरीरांतरी म्हणजे सर्वांच्या शरीरामध्ये विभागली गेली आहे. याचा अर्थ एकच अंतरात्मा सर्व देह चालवतो, सर्वांचे देह चालवतो. तोच जगाचे व सर्व जीवांचे धारण, पोषण आणि रक्षण करतो. त्याच्या कळेने ही सृष्टी चालते. अंतरात्मा संपूर्ण ज्ञानमय आहे. जगाच्या घटनेमध्ये आढळणारी संगती आणि व्यवहार त्याच्या ज्ञानसामर्थ्यामुळे तगून राहतात, म्हणजे टिकून राहतात. मूळ संकल्प जगामध्ये साकार होत आहे. ज्याच्या पदरी भाग्य असेल, ज्याच्या भाग्यात लिहिलेलं असेल, त्याला त्या अंतरात्म्याचे वास्तविक स्वरूप समजते. साधकाने अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवण्यास शिकावे. त्याचे सतत अनुसंधान, अंतरात्म्याचे सतत अनुसंधान म्हणजे ध्यान होय. त्या ध्यानातूनच ज्ञान उदय पावते. अंतरात्म्याची उपासना करता करता कल्पनेचा नाश होऊन प्रचिती येते. देव आणि भक्त एकरूप होतात, म्हणून उपासना ज्ञानस्वरूप बनते. मी तोच आहे म्हणजे मी अंतरात्माच आहे, हा महाकारण देह होय. अखेर तो सुद्धा टाकावा, म्हणजे मी तोच आहे ही अनुभूतीसुद्धा आपण टाकून द्यावी, म्हणजे आपल्याला अनुभवाची पूर्णता येते. सारांश, आपण सर्वजण भाविक आहोत. सगळे कर्तृत्व भगवंताकडेच आहे, किंबहुना भगवंताचेच आहे. समर्थ सांगतात, व्यवहारामध्ये देशात राजांची सत्ता चालते, पण ती सत्ता प्रत्यक्ष काही दिसत नाही, पण तिचा परिणाम तेवढा दिसून येतो. अगदी त्याचप्रमाणे जगात अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणी सर्वच बाबतीत चालते. ती प्रत्यक्ष दिसत नाही, पण तिचा अंमल म्हणजे तिची सत्ता सर्वत्र आढळते. स्वामीजी म्हणतात, सर्व लोकांना माझी अशी प्रार्थना आहे की कोणीही उगाचच उदासीन होऊ नये. मी सांगतो हे निरूपण स्वानुभवाचे आहे. स्वामी म्हणतात,
मी जे तुम्हाला सांगतो आहे, जे निरूपण करतो आहे, त्याचा मी प्रत्यक्ष स्वतः अनुभव घेतलेला आहे. आपण सर्वांनी ते नीट समजून घ्यावे. स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धावतो मात्र भलतीकडे. अशा परिस्थितीत सार आणि असार यांचा बरोबर योग्य रीतीने निवाडा करता येणे शक्य नाही. सृष्टीकडे जर आपण सहजपणे पाहिले तर जिकडे तिकडे सर्वत्र आपल्याला गोंधळच नजरेस पडतो. पण राजसत्तेची गोष्ट निराळी असते. ज्याप्रमाणे व्यवहारात गोंधळ आढळला तरी त्याच्या पाठीशी अदृश्य राजसत्ता असते. त्याप्रमाणे या जगात आपल्या दृष्टीला गोंधळ अव्यवस्था आढळली तरी त्याच्या पाठीमागे ईश्वरी सत्ता कार्य करीत असते. हे अगदी खरे आहे. पृथ्वीवर जेवढी म्हणून शरीरे आहेत, या पृथ्वी तलावर जेवढ्या प्राण्यांची शरीरे आहेत तेवढी सर्व भगवंताचीच घरे आहेत. प्रत्येकाच्या शरीरात भगवंत राहतो आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला भगवद्गीतेच्या अंतिम म्हणजे 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकातून हीच गोष्ट सांगत आहेत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. अर्थात हे अर्जुन, ईश्वरच सर्व भूतांच्या सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहतो आहे. या शरीराच्या द्वारानेच जीव अनेक प्रकारची सुखे भोगतो. आज आपण जी सुखं भोगतो किंवा दुःख भोगतो ते आपल्याला शरीर आहे म्हणून आपल्याला सुखदुःखाचे अनुभव येतात. म्हणून स्वामी म्हणतात, या शरीराच्या द्वाराने जीव अनेक प्रकारची सुखे भोगतो. त्या ईश्वराचा महिमा महत्त्व कोणालाही कळलेले नाही. भगवंताने आपला कृपाळूपणा जगातील मातांच्या ठिकाणी वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्वरच जगाचे रक्षण करीत असतो. ज्या कृपाळूपणाने ईश्वर जगाचे रक्षण करतो त्याची कल्पना येण्यासाठी मातेचे कृपाळूपण अनुभवावे. आणि म्हणून ईश्वरानंतर भगवंतानंतर मातेचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण तोच ईश्वर मातेच्या रूपाने आपल्यावर कृपा दया करीत असतो. ईश्वरी सत्ता जगामध्ये सर्वत्र वाटलेली असते. जेथे तेथे ती विभागलेली आहे. भगवंताच्या कलेनेच सर्व सृष्टी चाललेली आहे. ईश्वरी सत्ता ही जाणीव रूप आहे. तिची म्हणजे ईश्वरी सत्तेची अर्थात भगवंताची जाणीव व्हावी लागते. जगातील प्रत्येक वस्तूमध्ये ती अंतर्यामी वास करते आहे. सर्व जीवांच्या देहात सतत हालचाल होत असते. असा एकही क्षण नसेल की ज्या वेळेला हालचाल होत नाही. आपण झोपलो तरी देखील आपल्या शरीराची हालचाल होतच असते आणि हालचाल थांबली की समजायचं की याचा शेवटचा श्वास गेला, मृत्यू आलेला आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की सर्व जीवांच्या देहात सतत हालचाल होत असते. मूळ पुरुष जो ज्ञानी अंतरात्मा, मूळ पुरुष कोण आहे? अंतरात्मा आहे. त्याची सत्ता सर्व ठिकाणी वावरते. सर्वांच्या शरीरात जाणीव रूपाने ती विभागली गेली आहे. जीवांच्या ठिकाणी आढळणारे कौशल्य आणि चातुर्य एकमात्र त्या सत्तेचा परिणाम आहे. सगळ्या देहरूपी नगरीचा तो स्वामी असून जगामधील जगदीश किंवा जगाचा स्वामी देखील तोच आहे.
तो अनेक शरीरात राहून जीवनाचा व्यवहार स्वस्थपणे शांतपणे चालवतो. या सृष्टीची रचना पाहिली तर असे दिसते की सृष्टीचा एवढा हा अवाढव्य पसारा एका दुसऱ्याला आवरणे अशक्य आहे. मूळ चालवणारा एकच एक आहे. मूळ विश्व चालवणारा एकच एक आहे, पण तोच अनेक देह धारण करून हा अवाढव्य पसारा चालवित आहे. ही सृष्टी निर्माण केली त्या समयी त्यावेळी ईश्वराने श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा विचार केला नाही किंवा चांगले वाईट हा भेदही पाहिला नाही. कोणीकडून तरी सृष्टीचे कार्य चालावे या हेतूने त्याने अनेक देह निर्माण केले आणि त्यांच्यात आपले अधिष्ठान ठेवले. काही जीवांच्या आड अज्ञान घातले तर ते त्याने का घातले? काही जीवांना त्याने अभ्यासात घातले तर ते का घातले? अशा रीतीने जग कसे निर्माण झाले हे त्याचा तोच जाणे. हे जग कसे निर्माण केले अंतरात्म्याने ईश्वराने हे त्याचा तोच जाणे. ईश्वराने हे जग निर्माण केले हे अगदी खरे आहे, परंतु त्याची रचना अत्यंत गूढ आणि रहस्यमय असल्याने माणसाची बुद्धी ही सृष्टी रचना पाहून विस्मय पावते. विश्व आपल्या दिसतं, जगत दिसतं, पण ते जगत कसं आहे, त्याची रचना कशी आहे, गूढ आहे, रहस्यमय आहे. म्हणून आपल्याला ती सृष्टी रचना पाहून विस्मय होतो. आपली बुद्धी कुंठित होते. या विलक्षण विस्मयामध्ये, विस्मय म्हणजे आश्चर्य, या विलक्षण विस्मयामध्ये मानवी जीवनामधील सगळ्या ज्ञानोपासनेचे बीज आहे. ज्ञानोपासनेचे म्हणजे ज्ञानाच्या उपासनेचे बीज आहे. जगामध्ये विभागून आपल्या कलेने जगाचा कारभार चालवणाऱ्या त्या जगदीश्वराचे अनुसंधान ठेवणे हीच उपासना आहे, हेच ज्ञान आहे. जगात घडणाऱ्या घटनांच्या अंतर्यामी, जगामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्याच्या अंतर्यामी ईश्वराची सत्ता कार्य करीत असते असे सतत भान ठेवणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान ठेवणे आहे. अनुसंधानामध्ये स्वतःचा विसर पडून देहबुद्धीचा विसर पडू लागणे हे ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय? नुसते डोळे मिटून बसायचं नाही, जप करायचा नाही. जप करता करता, अनुसंधान करता करता स्वतःचा देहबुद्धीचा विसर पडू लागणे म्हणजे ध्यान होय. स्वतःचा संपूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झाले म्हणजे पूर्णतेला आले म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. ध्यान आणि ज्ञान शेवटी एकरूपच आहेत. माणूस जगामध्ये जन्म घेतो, थोडा बहुत शहाणा होतो, व्यवहार शिकून तो थोडा बहुत शहाणा होतो आणि मग तो जगाबद्दल विचार करू लागतो. त्या अंतरात्म्याचे निशाण जगात प्रगट आहे म्हणजे त्याच्या सत्तेची खूण जगात उघडपणे आपल्याला अनुभवायला येते. अंतरात्मा ज्ञानमय आहे. मयचा अर्थ आहे पूर्णपणे भरलेला. पावसाळ्यामध्ये सृष्टी जलमय होते म्हणजे पूर्ण पाण्याने भरून जाते, म्हणून मयचा अर्थ आहे पूर्णपणे भरलेला. अंतरात्मा ज्ञानमय पूर्णपणे ज्ञानाने भरलेला आहे म्हणजे अंतर्बाह्य ज्ञानाने दाटपणे गच्च भरलेला आहे. अंतरात्म्याच्या आतही ज्ञान आहे आणि बाहेरही ज्ञान आहे. विश्वाला सांभाळणारा असा तो अंतरात्मा सर्व ठिकाणी विद्यमान आहे.
परंतु त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान एखाद्याला फार भाग्याने प्राप्त होते. एखाद्याने आपल्याला हवी तशी उपासना शोधून काढली, पण ती करीत असताना मनात त्याने काही वासना धरली, काही इच्छा धरली, तर ती वासना नाहीशी तर होत नाही, इच्छा नाश होत नाही. उलट ती इच्छा, ती वासना लांबतच जाते आणि त्यामुळे अंतरात्म्याचा महिमा कळत नाही. असे जे म्हटले जाते ते अगदी बरोबरच आहे. कारण उपासनेमध्ये जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मन अधोमुखच राहते. ते ऊर्ध्वमुख झाल्याशिवाय ईश्वराचा महत्त्व, ईश्वराचा महिमा कळत नाही. मन अधोमुख राहते म्हणजे मायेच्या ताब्यात राहते. मायेकडे आपलं तोंड असतं जीवाचं, आणि ऊर्ध्वमुख म्हणजे ब्रह्माकडे तोंड असतं. मन अधोमुखच राहते. ते ऊर्ध्वमुख झाल्याशिवाय ईश्वराचा महिमा कळत नाही. वासना असेपर्यंत, जोपर्यंत आपल्या मनात वासना आहे तोपर्यंत मन ऊर्ध्वमुख होत नाही. वास्तविक अंतरात्मा द्रष्टा आणि साक्षी दोन्ही आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अंतरात्मा द्रष्टा आणि साक्षी दोन्ही आहे. अनंत रूपांनी द्रष्टेपणा आणि साक्षीपणा दाखवणारा असा हा अनंत अंतरात्मा आपण ओळखला पाहिजे. अंतरात्मा अनंत आहे. अनंत ठिकाणी तो आहे, त्याचा अंतच नाही, पण आपण त्याला ओळखलं पाहिजे. आणि त्याला ओळखण्यासाठी सज्जनांची संगत ठेवावी. समोर सांगतात, अंतरात्म्याची ओळख होण्यासाठी सज्जनांची, साधू संतांची संगत ठेवावी आणि कथा निरूपणे ऐकण्याची सवय असावी. कारण आपण भगवंताच्या कथा ऐकल्या, त्याच्या लीला ऐकल्या तर आपल्याला त्याची ओळख होत असते. त्यामुळे श्रवणामुळे काय होतं, मनाला थोडीफार विश्रांती लाभते. त्यातल्या त्यात अनुभवाचे ज्ञान असावे. त्या ज्ञानाने अनुमानाचे भस्म होते. ज्या वेळेला आपल्याला अनुभव येतो एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेला अनुमान म्हणजे अंदाज, तर्क पूर्णपणे नष्ट होतात. अनुभव नाही म्हणून आपण अनेक प्रकारचे अंदाज करतो, अनेक प्रकारचे तर्क करतो. पण ज्या वेळेला अनुभव येतो त्यावेळेला अनुमानाचे भस्म होते, अनुमानाचा नाश होतो. प्रत्यक्ष अनुभवातून मनाला समाधान मिळत नाही. स्वामीजी सांगतात, मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळ पुरुषाचा संकल्प तोच हरिसंकल्प समजावा. मूळ मायेचा सारा खटाटोप या संकल्पानुसार चालतो. हरिसंकल्पानुसारच मूळ मायेचा सारा खटाटोप चालतो. जगाच्या अंतरंगात हा हरिसंकल्पच पूर्णपणे भरलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणे जगातील साऱ्या घटना घडतात. मूळ माया हा ब्रह्मांडाचा चौथा आणि महाकारण देह आहे. तो ज्ञानस्वरूप आहे. तोच उपासनेचा ईश्वर आहे. ईश्वराची उपासना म्हणजे ज्ञानस्वरूपाचीच उपासना असते. पण ही मूळ माया संकल्परूप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. मूळ माया म्हणजे परब्रह्मावर आरोप आहे. यासाठी साधकाने सर्व संकल्पांचा त्याग करायला हवा. सर्व संकल्पांचा त्याग केल्यानंतर मूळ माया बाजूला पडते. पण त्या साधकापुढे आकाशासारखे विशाल आणि पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे त्या साधकाला अनुभवाला येते. त्या स्वरूपाला
घनदाट म्हणावे, परब्रह्माच्या स्वरूपाला घनदाट म्हणावे किंवा पातळ म्हणावे किंवा नाजूक कोमल म्हणावे, काय म्हणावे तेच कळत नाही. उपासना ही ज्ञानाची पूर्णावस्था आहे. उपासनेचे पर्यवसान म्हणजे रूपांतर ज्ञानात होते. उपासनेचं रूपांतर ज्ञानात होतं. ज्ञानाने नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते आणि अशा रीतीने योग्यांना समाधान लाभते. निरंजन ब्रह्माची प्राप्ती झाली की पूर्ण समाधान लाभते. निश्चयपूर्वक नेट लावून विचार केला तर असे आढळून येईल की ज्याची उपासना करायची ते उपास्य म्हणजे ती देवता आपण स्वतःच आहोत. नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्याची उपासना करायची ते उपास्य म्हणजे देवता आपण स्वतःच आहोत. उपासनेला द्वैत लागते. उपासना करायची म्हटल्यानंतर एक उपासक पाहिजे आणि ज्याची उपासना करायची तो उपास्य पाहिजे. यालाच म्हणतात द्वैत. उपासनेला द्वैत लागते, पण उपासक उपास्याची उपासना करता करता उपासक उपास्याची उपासना करता करता स्वतः आपणच उपास्यामध्ये विलीन होतो. म्हणजे तो देवस्वरूप होतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. दुसऱ्या भाषेत समर्थ सांगतात, एक जातो आणि एक राहतो. म्हणजे उपासक जातो आणि उपास्य राहतो. उपासक शिल्लकच राहत नाही, कारण त्याची उपासना परिपूर्णतेला आलेली असते. म्हणून उपासक जातो आणि उपास्य राहतो. ज्या देहात उपासक राहतो त्या देहात आता उपासही राहतो. अशी उलाढाल पूर्वीपासूनच होत आली आहे. आता ही उत्पत्ती आणि स्थिती तशीच चालली आहे. जगामधील सर्व घटनांचा खरा करता एकमेव ईश्वरच आहे. त्याचे अधिष्ठान ठेवून माणसाने वागावे. वनावर वनचरांची सत्ता चालते. समर्थ आपल्याला काही दृष्टांत देतात. वनावर म्हणजे वनामध्ये वनचरांची सत्ता चालते. वनात राहणाऱ्यांची सत्ता चालते. जलावर जलचरांची सत्ता चालते. आणि याच न्यायाने पृथ्वीवर सगळ्या राजांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्वावर एकमात्र भगवंताची सत्ता चालते. कर्मामध्ये सामर्थ्य आहे. अतिशय महत्त्वाची सांगतात, कर्मामध्ये सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्याला सामर्थ्य प्राप्त होईल, परंतु त्या कर्माला भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान नसेल आणि कर्म केलं तरी आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार नाही. कर्मात सामर्थ्य आहे, निश्चित आहे 100%, पण त्याला भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे. आपण तर केवळ निमित्त मात्र आहोत. खरा करता भगवंतच आहे. त्याच्याच सत्तेने कर्म घडणार आणि त्याचे फळ मिळणार अशी निष्ठा असणे हे भगवंताचे अधिष्ठान आहे. अशा निष्ठेचा माणूस कर्म उत्तम प्रकारे करूनसुद्धा त्यामध्ये अडकत नाही. कारण आपण जे जे कर्म करतो ते ते कर्म बंधनाला कारण असते. चांगलं केलं तर ते कर्म आपल्याला सुख देते, वाईट कर्म केलं तर ते आपल्याला दुःख देते. कोणतेही कर्म केलं त्याचा आपल्याला परिणाम भोगावाच लागतो. परंतु जो निष्ठावान माणूस आहे तो कर्म उत्तम प्रकारे करूनसुद्धा त्यामध्ये गुंतत नाही, त्यापासून अलिप्त राहतो.
त्याला कर्तेपणाचा अभिमान कधीच होत नाही. खरा कर्ता जगदीश्वर भगवंत आहे, परंतु त्याची सत्ता प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी विभागली गेली आहे. ईश्वर स्वतः वेगळेपणाने काहीच करीत नाही. स्वतः ईश्वर भगवंत काहीच करत नाही. मग कोण करतं? निरनिराळ्या प्राण्यांकडून तो आपल्या सार्वभौम सत्तेने कर्मे घडवून आणतो. म्हणून आपल्या हातून जे जे काही कर्म घडते त्याच्या अहंकाराचे वेड जाणत्या ज्ञानी पुरुषाला कधीच नसते आणि त्यामुळे त्याला कर्माचं बंधन बाधत नाही. भगवंत दाता आहे, तसाच भगवंत भोगताही आहे, म्हणजे भोगणारा आहे. हीच खरी वस्तुस्थिती आहे. या गोष्टीचा प्रत्येकाने नीट विचार करावा. परमेश्वर सकळ कर्ता आहे. आपण सर्वजण माईक आहोत, मायेच्या आवरणाखाली आहोत, मायेच्या दडपणाखाली आहोत. मग त्याच्यावरचा शब्द येतो माईक. आपले कर्तेपणही माईक आहे, म्हणजे सोप्या शब्दात खोटे आहे, कारण मायाच खोटी आहे. म्हणून जगाच्या अंतर्यामी ईश्वर जेवढे ज्ञान देईल, जगाच्या अंतर्यामी ईश्वर जेवढे ज्ञान देईल तेवढे समजून जे कर्म करता येईल तेवढे आपण करावे. देवा इतके म्हणजे अंतरात्म्या इतके चपळ दुसरे कोणी नाही. परब्रह्मा इतके निश्चळ दुसरे काही नाही. पण हे करण्याआधी पायरी पायरीने चढत मूळ मायेपर्यंत जावे आणि तेथे स्वानुभवाने पाहावे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या संपूर्ण जगाचा कर्ता करविता एकमात्र भगवंतच आहे. आपण मात्र निमित्त आहोत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील आत्मनिरूपण नावाचा 4था संवाद पूर्ण झाला. आपण आल्या ठिकाणी आजचा पूर्ण करू.